कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरची सुनावणी आता लांबणीवर गेलेली आहे। पुढची सुनावणी आता 5 मार्चला होणार आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सध्या पूर्ण झाला आणि हस्तक्षेप याचिकेवर आता काय फैसला येणार याची उत्सुकता शिगेला होती। कोकाटेंविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल झाल्यानं आता हा निकाल लांबणीवर पडलेला आहे। शासनाच्या सदनिकाल लुटल्याप्रकरणी कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा झाली आहे आणि या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी कोकाटेंनी अर्ज केला आहे। कोर्टाने अंजली राठोडीला अधिकार नाही या केसमध्ये, म्हणजे लोकल स्टँडिंग नाही असं जरी म्हटलं असेल तरी त्याचे चॅलेंज केलं होतं। काही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे निवाडे फक्त दाखल केले होते, पण ते म्हणे तुम्हाला लोकल स्टँडिंग नाही, पण रिप्रेझेंटेशन ॲक्टप्रमाणे कॉन्स्टिट्यूशन आहे, हे ठरवण्यासाठी हायकोर्टाकडे जाण्यास त्यांनी 3 दिवसाची मुदत दिली आहे। आता हायकोर्टामध्ये 5 तारखेच्या आत आम्ही दाखल करू ते प्रकरण, पण आता त्यांनी जे शिक्षेला स्थगिती मिळावी हा अर्ज त्याच्यावर निर्णय द्यायला त्यांनी नकार दिला। आज ते 5 तारखेला ठेवलं, तर 5 तारखेला पुढे काय होतं आणि हायकोर्टात काय होतं आम्ही आपल्याला कळवतो। आता हायकोर्टामध्ये जाणार ना काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।